लगेच मित्रांनो स्पर्धेचा 5वा दिवस दुसरी लढत रामराज्य वर्सेस हरियाणा 11. षटक क्रमांक पहिल्याचा 5वा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी बोलायला उचललं फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत नक्कीच 2 रन पूर्ण करतील हरिण 11 संघाकडनं फलंदाज. आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू मिड विकेट एरियामध्ये तैनात आहे फिल्डिंग. धवळू पवार यांनी उत्कृष्ट शेल टिपलं या ठिकाणी माघारी परतवलंय. तुम्हाला विकेट क्रमांक पहिलेच पथन ह्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलेच खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे. समीकरण आहे 1 बाद 6 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर स्पर्धेचा 5वा दिवस दुसरी लढत आहे या ब्लाड संघामध्ये हरियाणा 11 वर्सेस रामराज्य अशी लढत दुसरी. आणि नक्कीच ऑप्शनच्या दिशेने फटका नक्कीच चौकार. षटक क्रमांक दुसऱ्याच्या पहिल्याच बॉलावर धावसंख्या पूर्णावर आहे 1 बाद 10 अंकावरती. सामना करतील दीपक आणि बघू ह्या ठिकाणी मेळांच्या दिशेला मारलेला चेंडू पुढे जाईल सीमा पार चौकार. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी हरियाणा 11 संघाकडनं फलंदाजीसाठी आलेले आहेत आमचे मित्र दीपक. अगदी फुटला टच केलेला चेंडू केवळ एक रनाने धावसंख्या पोहोचेल तुमचे 1 बाद 15 धावावर. षटक क्रमांक दुसऱ्याचा 4था बॉल
लेफ्ट हँड बॅटमॅन गोलंदाजी मरकावर सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. पंडित दिव्या फुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एक रन तर निश्चितच पुढं. ह्या एक रनाने धावसंख्या पोहोचील तुमचे एक बाद 16 अंकावरती. षटक क्रमांक दुसरा हाताळताना पंडितचा सामना करतील दीपक. फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना या ठिकाणी फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मरकावरती. टप्प्याचा बॉल आणि बॉलाला दिशा दिली. बॉल जाईल सीमा पार. पॉइंट एरियामध्ये चौकार. नक्कीच ह्या चौकरच्या साह्यानं धावसंख्या बुरडाभर जाईल हरी आणि इलेवड संघाची. समीकरणाने 1 बाद 20. या चौकारच्या साह्यानं षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडाभर आहे हरियाणाने इलेवड संघाची. विकेट क्रमांक 1च पतन 24 अंकावरती. 24 रन जोडले तुम्ही संघासाठी. स्पर्धेचा तिसरा दिवस चौथा दिवस आनंदात गेला. आणि मित्रांनो आज गुरुवारचा दिवस उगवलेला. अगदी गुरुवारच्या दिवसाने गुरुदत्ताला साकडं घालून आलोय. देवा आमच्या स्पर्धा जसे 4 दिवस आनंदात गेले तसं आज देखील आणि शेवटपर्यंत कुणाचा गालबोटने लागता सुखात पार पडू दे आई सप्तशृंगी देवीला देखील मित्रांनो साकडं घालून आलोय. अगदी सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी उचलेलं माझं गाव मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी एकच रन असेल. एकच रन. षटक क्रमांक 3 हाताळताना आमचे मित्र राजू सोनने कराळ्या पड्याची शान. नक्कीच मित्रांनो आपण कुठं पण जातो पण गावाची शान वाढवतो या अनुषंगाने. अगदी अखू टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी टच केलेला बॉलला बॅट लावली आणि बघू या ठिकाणी एक रन तर निश्चितच होईल. एक रनाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. 1 बाद 25 अंकावरती. षटक क्रमांक 3 हाताळताना ह्या ठिकाणी राजू सोनने सामना करतील. हिरामान आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू आणि बघू जागा खाली होते या अनुषंगाने 2 रन तर निश्चितच पूर्ण. 2 रन निश्चितच पूर्ण असतील. आणि बघू ह्या ठिकाणी फ्री हिट नो बॉलचं घोषित केलंय. फ्री हिट बॉल असेल या ठिकाणी. लेफ्ट हँड बॅटमॅन हिरामन फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. नक्कीच मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून बघितलं तर आयोजकांचं मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच. अगदी उत्तम सोय ह्या ठिकाणी. लाजबाब ग्रावन गावाचे नाव आहे डांग सौंदाणे. कौतुक करावं तेवढं कमीच आमच्या आयोजकांचं.
फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. दीपक नक्कीच या ठिकाणी बॉल जाईल सीमा पार. चौकार. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी चौकारच्या साहाय्यानं धावसंख्या बरोबर जाईल तुमचे. समीकरण आहे 1 बाद 34 अंकावरती. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघितलं तर वारंवार मी म्हणत राहील मित्रांनो. या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण मध्ये अदलबदल करताना आणि नक्कीच या ठिकाणी षट क्रमांक 3 खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल 1 बाद 34 अंकावरती. आणि नक्कीच मित्रांनो मी वारंवार म्हणत राहील इथून जर बघितलं तर मित्रांनो केवळ 6 किलोमीटर अंतरावर एक मोठ्या देवाचं स्थान. त्या देवाला कसा विसरायचं नमन तर करावाच लागेल. तर दिवसच त्या देवाचं नाव आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर. आणि त्या ठिकाणचं बघितलं तालुक्यात 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं गाव. सुंदर असं ठिकाण. त्या गावाचं नाव आहे डांग सौंदाणे. डांग सौंदाणे प्रीमियर लीग पर्व पहिलं. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या डांग सौंदाणा नगरीमध्ये हर्ष स्वागत. आनंदमय वातावरण. षट क्रमांक 3 खेळ संपलाय. षट क्रमांक 4 प्रगती पथावरती. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि उत्कृष्ट शेल फडावा लागेल. अगदी लांबून पळत गेले. नाव आहे थवळू पवार. गावाचं नाव आहे चिंचपाडा. ही चिंचपाड्याची शान. नक्कीच मित्रांनो आपण कुठेही जात असतो एक गावाचं नाव तर वाढवाच. नक्की मित्रांनो आपण गावाच्या नावावर देखील मित्रांनो एक माणूस जरी आला तरी गावाचं नाव घेऊन जातो. कुठेही बघा मित्रांनो कोणत्याही अनुषंगामध्ये असेल येताना माणूस पोट घेऊन येतो पण जाताना खरंच नाव ठिकाणाचं नाव घेऊन जातो. खरंच गोड लोक होते. गोड स्वभावाचे माणसं होते. आणि नक्कीच मित्रांनो किती गोड स्वभावाचे आमचे आयोजक लाजबाब सोनूभाऊ वाघ असतील. मित्रांनो अनंत भाऊ चव्हाण असतील. दीपक भाऊ मोहिते असतील. नक्कीच मित्रांनो मला वेळ भेटेल तसं मी नाव सांगतच राहील. आणि बघू या ठिकाणी पहिल्याच बॉलावर बॉलाने बेटीचा योगायोग जुळल्याने अनुषंगाने तुम्हाला छेल बाद होऊन अगदी माघारी परतावा लागेल. किरण पवार यांना विकेट क्रमांक 3 खेळ संपवलाय.
विकेट क्रमांक अगदी खूप टप्प्याचा बॉल आणि बघू या ठिकाणी गॅप तर भरपूर आहे आणि दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी एवढ्या लांबून पळून गेलेत आमचे मित्र धवळू भाऊ पवार मोठं क्रिकेटवर प्रेम आणि हलक्या हाताने टाकलेला चेंडूने बॅटीचा कुठलाही संपर्क नाही बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं षटक क्रमांक चौथा बॉल फिल्डिंग तैनात आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पुन्हा चुकीला माफी नाही आता जावा लागेल तुम्हाला माघारी तंबूच्या आसऱ्याला विकेट क्रमांक 4 खेळ संपवलंय रामराजे संघाने न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल अनिल काकुळते या ठिकाणी विकेट क्रमांक 4 खेळ संपवलाय रामराजे 11 संघाने अगदी पहिली बॉलाचा अंदाज घेतला आणि एकच रन एक बॉल बाकी आहे चालेल ठीक आहे या ठिकाणी षटक क्रमांक षटक क्रमांक 4 खेळ संपलाय धावसंख्या बरोबर आहे 4 बाद 36 अंकावरती हरियाणा 11 संघाची आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 5 हाताळताना धवळू पवार आणि अगदी ह्या ठिकाणी दुसऱ्या रनाची मागायने आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन देखील पूर्ण या 2-2 रनाने
बुडत होऊन धावसंख्या बुरडावर जाईल हरियाणी लिवड संघाशी 4 बाद 38 अंकावरती. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल निर्धाब. षटक क्रमांक 5व्याचा चौथा बॉल. आनंदमय वातावरण ह्या ठिकाणी. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्गावरती. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी दुसऱ्या रनाची माग नाही. संतोष मानावा लागेल तुम्हाला. या एक रनाने तुमची धावसंख्या तर वाढतच राहील. षटक क्रमांक 5व्याचा 5वा बॉल. टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल परंतु या ठिकाणी थ्रो गलत आला. या अनुषंगाने नक्कीच तुम्हाला 2 नाही 3 धाव खर्चावा लागतील. हे रन जातील हरियाणा 11 संघाच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 5व्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती. आणि बघू या ठिकाणी तर नक्कीच मोठा गॅप आहे. त्या ठिकाणी कुठलाही थोडी मिसफिल्ड झाली मित्रांनो की आपण समोर मॅसेज देतो फलंदाजाला बाबा माझ्याजवळ बॉल सुटला आता तू पळू शकतो दुसरा रन काढू शकतो. तुम्हाला फिल्डिंग चांगली करावा लागेल. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले. हरियाणा 11 संघाची समीकरण 4 बाद 44 अंकावरती. 4 बाद 44. नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट गेंदबाजी करावी लागेल जर तुम्हाला रन अटकावायचे असतील तर उत्कृष्ट फिल्डिंग करावा लागेल. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि नक्कीच या ठिकाणी बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि नक्कीच या ठिकाणी मिडॉनच्या दिशेला उत्कृष्ट झेल टिपलंय राजू भाऊ सोनवणे यांनी.
नक्की षटक क्रमांक षटक क्रमांक 6व्याच हाताने खेळायला गेले परंतु कुठलाही संपर्क नाही बॅटीला चेंडूचा या अनुषंगाने मेडल चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे अगदी मिड विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू परंतु या ठिकाणी तुम्हाला पुन्हा माघारी परतावा लागेल नक्कीच नाईस कॅच फनाबा लागेल थवळू पवार या ठिकाणी उत्कृष्ट फिल्डिंग करताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल दीपक ठाकरे हरियाणी 11 संघाकडनं 7 न्यू बॅटर मैदानामध्ये आणि नक्कीच या ठिकाणी आणि बघू ह्या कव्हर एरियामध्ये कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉल नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला आणि बघू ह्या ठिकाणी उंचीवर गेलेला चेंडू नक्कीच तुम्हाला देखील माघारी परतावा लागेल विकेट क्रमांक 8चं पथर ह्या ठिकाणी रामराज्य संघाने अगदी मोठ्या संख्येपासून नक्कीच मित्रांनो आजचा 5वा दिवस अंतर खूप होता या अनुषंगाने तुम्हाला विजय यांना नक्कीच माघारी परतावा लागेल अगदी मोठ्या संख्यापासून मित्रांनो तुम्हाला वंचित ठेवलंय तुषार ठाकरे रजभाऊ सोनवणे यांचा सामना करतील आणि बघू ह्या ठिकाणी अगदी बघितलं तर मित्रांनो 10 विकेट म्हणजेच मित्रांनो आला आऊट केलंय रामराजे 11 संघाने हरियाणा 11 संघाचे धावसंख्या बोर्डावर आहे 10 बाद 46 आज गुरुवारचा दिवस दीपक भाऊ नक्कीच सुरुवात कमी रनाने म्हणून म्हणतो मित्रांनो की आज तुमचा दिवस तर उद्या माझा दिवस दोन्ही मॅचा मित्रांनो 46 रनाने आणि तुम्हाला लागतील 47 रन पंडित भाऊ गालात हसताना गोड स्वभावाचा माणूस
नक्कीच मित्रांनो, 5व्या दिवसाची लढत सुरुवात धीम्या गतीने सुरुवात झाली आज. गोड स्वभावाचा माणूस, नाव आहे नारायण भाऊ पवार. 100 रुपये दिलेत मला सकाळी, विसरू कसं त्या माणसाला. ना गाव आहे शेट क्रमांक पहिलंच प्रगती पथावरती आहे. सामना करतील स्ट्राईकला असतील रवी सोनवणे. न स्ट्राईकला आहेत राजू सोनवणे. शेट क्रमांक पहिलाच रन बनवायचे आहे 47. समोर टीम आहे रामराजे 11. फिल्डिंग साठी तैनात आहे अरियन 11. अशी 5व्या दिवसाची दुसरी लढत आपल्या भेटीला आलेले मित्रांनो 2 बलाढ्या संघामध्ये. फलंदाज सजवईल गोलंदाजी मार्कावर. फिल्डिंग तैनात. चारी दिशेला आनंदमय वातावरण. गावाचं नाव आहे डांग समुदाने. गोड स्वभावाचे आयोजक. कौतुक करावं तेवढं कमीच. आणि नक्कीच पहिलाच बॉल डॉटच्या रुपयाने. दुसरा बॉल पहिल्यास उरीजा. आणि बघू या ठिकाणी मेळांच्या दिशेला फटका सजवलेला, परंतु एकच रनावर अगदी खाता खोललाय तुम्ही. दिशा सुरुवात केली त्या उंबरठ्याची. त्या उंबरठ्याचे नाव आहे 47. मित्रांनो 47 रन पूर्ण करायचे आहेत. पुन्हा मेळांच्या दिशेला फटका, पुन्हा एकच रन. मारण्याच्या नादात, परंतु या ठिकाणी वंचित झाले फटक्यापासून. आणि नक्कीच एक रन पूर्ण केला आणि दुसरा रन देखील या ठिकाणी रामराजे संघाने पूर्ण केला. आणि लालीबापच्या डोब्यात फिरकावले आणि नक्कीच ह्या ठिकाणी शेटकरच्या रुपयाने फटकार व सुंदर कृषी उद्योग शेटकार.
आणि नक्कीच या ठिकाणी व्हाईट आणि नक्कीच षटक क्रमांक आणि बघू मिड विकेट एरियामध्ये फिल्डर नाही अनुषंगाने बॉल जाईल धंदाई मेडिकल चौकार. पुन्हा ह्या ठिकाणी फिल्डर धावतो पळतो तोपर्यंत नक्कीच 2 रन पूर्ण असतील. या 2 रनाने वाईट नक्कीच धावसंख्या बोर्डावर पोहोचेल. बीन बाद मिळवण्याच्या दिशेला फिल्डर तैनात आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा हाताळताना आमचे मित्र सरजे मोठी आवड मिळवण्याच्या दिशेला फटका परंतु ह्या ठिकाणून अगदी बघितलं तर 2 रन तर पूर्णच असतील. या 2 रनांनी धावसंख्या बोर्डावर जाईल. बिनबाद 21 अंकावरती. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही. मिड विकेट एरियामध्ये बॉल जाईल सीमा पार चौकार. धावसंख्या पोचली ती 25 वरती. 2 बॉल बाकी. एक नक्कीच या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला आणि नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागेल. रवी सोनोर यांना अगदी विकेट क्रमांक पहिल्याचं पतन रामराजे 11 संघाचं विकेट क्रमांक पहिल्याच खेळ संपलाय. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहे रवी सोनोने यांची. धवळू पवार चिंचपड्याची शान एक कराळ्या पड्याची शान मित्रांनो गावाचं तर नाव घेतल्यास पाहिजे. आणि बघू हा बॉल नक्कीच एकच रन. या एक रनाने धावसंख्या बोर्डावर जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. 1/26 या अंकावरती. षटक क्रमांक 3 सामना करतील धवळू पवार. फिल्डिंग तैनात. अगदी मिड विकेट एरियामध्ये फिल्डर नाही परंतु लांबून प्रयत्न केला. बॉल जाईल सीमा पार चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर पोहोचेल. समीकरण आहे तुमचं 1/30 या अंकावरती. फिल्डिंग तैनात. मारण्याच्या नादात परंतु ह्या ठिकाणी चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. यानुसार संघाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. अगदी फिल्डिंग ह्या ठिकाणी सजवलेले आर्यन 11 संघाने. फलंदाज तयार
आणि बघू या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला अनुषंगाने तुम्हाला नक्कीच माघारी यावा लागल नाबाई थवळू पवार विकेट क्रमांक 2 पथन ह्या ठिकाणी बसलय धक्का रामराजे 11 संघाला षटक क्रमांक 3 चौथा बॉल प्रगती पथावरती आहे विकेट क्रमांक 2 वतन 2 बाद 30 या अंकावरती धावसंख्या पोहोचवलेली आहे रामराज्य 11 संघाने फिल्डिंग तैनात आणि बघूया बॉलाला नक्कीच दिशा दाखवली परंतु फिल्डर धावतो पळतो या अनुषंगाने बॉल जाईल सीमा पार व सुंदर कृषी उद्योग चौकार या चौकारच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली समीकरण आहे तुमचं 2 बाद 34 अंकावरती रामराजे संघाची आणि बघू ह्या ठिकाणी अगदी पॉइंटच्या दिशेला गेला बॉल पुढा बॉल जाईल व सुंदर कृषी उद्योग चौकार आणि बघू या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल कव्हर एरियामध्ये नक्कीच ह्या ठिकाणी उत्कृष्ट फटकार केवळ 5 रनापासून वंचित तुम्ही या ठिकाणी षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर धावसंख्या बुरडावरती आहे समीकरण 2 बाद 42 अंकावरती केवळ 5 रनापासून वंचित आहेत सामना करतील राजू सोनवणे आणि मिड विकेटच्या एरियामध्ये आणि नक्कीच ह्या ठिकाणी गोल्डन चान्स होता परंतु मित्रांनो नक्कीच मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे आणि बघू हाईट भरपूर आहे परंतु बॉल जाईल ह्या ठिकाणी षटकारच्या रूपेने फटकार नक्कीच मित्रांनो स्पर्धेच्या 5व्या दिवसाची लढत 2 लढत या ठिकाणी दुसरी लढत आर्यन 11 वर्षेच रामराज्य 11 संघाने विजय मिळवले त्यांचं अभिनंदन आणि आर्यन 11 संघाचं देखील अभिनंदन करतो
समाधान भाऊ